जय शिवराय मित्रांनो, सर्वात जास्त प्रॉफिट आणि सर्वात जास्त सक्सेस रेट असलेला कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे मॉर्निंग स्टार हा 3 कॅन्डलचा तयार होतो. एक रेड कॅन्डल, त्याच्यानंतर दुसरी हॅमर कॅन्डल आणि तिसरी बुली सिंगल कॅन्डल म्हणजे हाय बॉडी असलेली कॅन्डल. तर मॉर्निंग स्टार म्हणजे काय? मॉर्निंग म्हणजे काय? दिवसाची सकाळ म्हणजे दिवसाची सुरुवात. जसं रात्र संपल्यानंतर दिवस होतं म्हणजे मॉर्निंग होती, त्याचप्रमाणे स्टॉकच्या संदर्भामध्ये काय होतं की एक डाऊन ट्रेंड असतो. त्या डाऊन ट्रेंडमधून स्टॉक जेव्हा आपल्या अप ट्रेंडसाठी जायची तयारी करतो त्या टायमिंगला हा चार्टच्या बॉटम साईडला म्हणजे त्या ट्रेंडच्या बॉटम साईडला हा चार्ट पॅटर्न तयार होतो. चार्ट पॅटर्नमध्ये काय चार्ट पॅटर्न तयार होतो, हॅमर काय करतो, आपल्याला एक ग्रीन सिग्नल तयारी करतो आणि त्याच्यानंतर जी ग्रीन कॅन्डल आहे, ही ग्रीन कॅन्डल आपल्याला काय करते, इथे बायर्स एंट्री घेत आहे, बायर एंट्री घेत आहे, जेणेकरून स्टॉकमध्ये पोझिशन तयार होत आहे आणि आपण लॉंग पोझिशनला जाऊ शकतो. आता इथं चार्ट पॅटर्न तयार झालेलं आहे, तर त्याचं वर्किंग कसं होतं आणि टार्गेट काय असतं, तर जी कन्सोलिडेशनची रेंज जिथं मॅक्झिमम रेजिस्टन्स घेतलेलं आहे तर तिथे पहिलं टार्गेट असतं. त्यानंतर दुसरं टार्गेट सेम कंडिशन, कन्सोलिडेशन जिथून रेजिस्टन्स घेतलेलं आहे, फर्स्ट सेकंड 2 टाईम रेजिस्टन्स घेतलं, सेकंड टार्गेट झालं सेम, याचप्रमाणे थर्ड टार्गेट. तर आता हा चार्ट पॅटर्न ॲक्च्युली वर्क करतो का? आता एस बी आयचा चार्ट होता, आपण त्याच्यावर बॅक टेस्टिंग करतो आहे. बाय सिग्नल कॅन्डल, पहिलं टार्गेट आपल्याला हिट झालं, त्यानंतर रेजिस्टन्स घेऊन खाली आलं, अप ट्रेंड कंटिन्यू झालं म्हणजे इथून डाऊन ट्रेंड होता, डाऊन ट्रेंडचं कन्वर्जन अप ट्रेंडमध्ये झालं. पहिलं टार्गेट हिट, सेकंड टार्गेट हिट, हा थर्ड टार्गेट पण हिट करून देईल. याच्यात स्टॉप लॉस आपला काय असतो, ही जी हॅमर कॅन्डलच्या वेळेला आपला नियर स्टॉप लॉस राहतो आणि पहिला टार्गेट जसं बोललो तुम्हाला, तिथून रेजिस्टन्स काढलेलं आहे ते सेकंड टार्गेट.